Welcome friends. Today we are going to take the first practice set of the first chapter, right? Okay, so practice set 1.1. Okay, this is the first practice set of the first chapter, right? So in the previous lecture we learned that आपण कालच्या किंवा याच्या आधीच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की नॅचरल नंबर्स काय आहेत, होल नंबर्स काय आहेत, इंटिजर्स काय आहेत आणि देन रॅशनल नंबर्स काय आहेत. ओके, देन वी लर्न दॅट थिंग ऑल्सो की द फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर मीन्स रॅशनल नंबर्स कोणत्या फॉर्म मध्ये असतात. सो दोज आर m अपॉन n. ठीक आहे, m अपॉन n अशा पद्धतीनं असतात. ठीक आहे, याला आपण रॅशनल नंबरचा फॉर्म म्हणतो ज्याच्यामध्ये n इज नॉट इक्वल टू 0. यांची व्हॅल्यू कधीही 0 असू शकत नाही. ओके, देन त्याच्यानंतर आपण पाहिलं की हाऊ टू रिप्रेझेंट रॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन, राईट. सो द फर्स्ट क्वेश्चन, जो पहिला क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटचा, इट इज डिपेंड ऑन दॅट थिंग. कुठली गोष्ट की हाऊ टू रिप्रेझेंट numbers on number line, rational numbers on number line, right? So the first question is that, पहिला क्वेश्चन काय आहे पहा, show the following numbers on a number line. Show the following numbers on a number line. Draw a separate number line for each example. तुम्हाला 4 एक्झाम्पल दिले आणि तुम्हाला सांगितलेले जे नंबर्स आहेत ते त्याच्यावर रिप्रेझेंट करायचे. ओके, सो द फर्स्ट इज, आता मी त्यातला पहिला घेतोय. फर्स्ट इज 3/2 सॉरी, then 5/2 and the last one is 3/2. I think -3/2. एक लक्षात घ्या की हा जो मायनसचा साइन आहे ना, तो तुम्ही असं -3/2 दिलं तरी चालतं और मायनस असं दिलं तरी चालतं, बट यू कॅनॉट राईट लाईक दिस 3/-2. ओके, दिस इज द रूल. हे अशा पद्धतीने लिहायचं असतं, ही लिहिण्याची पद्धत नाही, राईट. ओके, सो 3/2, 5/2, -3/2. Those are the questions and we have to represent those numbers, those rational numbers on the number line. So we have to draw at first the number line. Okay, मी काढलेली नंबर लाईन एकदम सरळच असेल असं नाही, आलं तरी योगायोग समजा. ठीक आहे. ओके, सो ॲट फर्स्ट यू हॅव टू रिप्रेझेंट द ओरिजिन. पहिल्यांदा आपण काय करूयात, ओरिजिन जो आहे तो क्लिअर करूयात. सो दॅट इज 0. पहिल्यांदा 0 रिप्रेझेंट केला. आता पहा, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की सी द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर किती आहे, 2. डिनॉमिनेटर 2 आहे. इट मीन्स एव्हरी 2 डॉट विल बी 1 2 3 लाईक दिस. ओके, मीन्स पहिला डॉट, दुसरा डॉट आहे तो 1 असेल, नंतर 1 2 म्हणजे हा 2 असेल, देन अगेन 1 2 म्हणजे हा 3 असेल, देन 1 2 म्हणजे हा काय असेल 4 असेल, राईट. ओके, त्याच्यानंतर आता एक लक्षात घ्या की आपल्याला दाखवायची कुठं गरज आहे, हा 5th वन आहे ना, हा 5 आहे म्हणजे 5व्या रेषेवर येणार आहे. 1 2 3 4 5 इथे येणार आहे. ओके, सो कारण याची जी व्हॅल्यू आहे ना ती 4/2 आहे. याची खरी व्हॅल्यू काय 4/2. कारण जर आपण 4/2 घेतला तर 2 1 जा 2 2 2 जा 4 अशा पद्धतीने. ठीक आहे. ओके, सो आता बघा काय आहे 4/2 सॉरी. सो आता पहा 1 2 3 4 हे इकडे लिहिले, तसेच बॅकला लिहा. म्हणजे काय -1 सॉरी, पहिला जो पॉईंट आहे तो आपल्याला लिहिता येणार नाही, दुसऱ्या पॉईंटला लिहावा लागेल. -1 -2 -3 -4, राईट. ओके, आता आपल्याला दाखवायचं 3/2. वेअर इज 3/2? ॲट द राईट साइड ऑफ द 0 और ॲट द लेफ्ट साइड ऑफ द 0? डेफिनेटली ॲट द राईट साइड, बिकॉज इट इज पॉझिटिव्ह. इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह असते, इकडं नेगेटिव्ह असते लाईन. ठीक आहे. सो 3/2 म्हणजे तिसरी लाईन बघायची 0 नंतरची. ओके, तिसरा डॉट पॉइंट 1 2 3. आता एक लक्षात घ्या की हा जो असतो आपण प्रत्येक 2 वर 1 लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हा 2 आहे, हा 4 आहे, हा 6 आहे, हा 8 आहे, हे लक्षात घ्या. ओके, सो 3/2 मीन्स 1 2 3. सो दिस इज 3/2, राईट. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लिहाल 3/2, राईट. सो पुढचा जो आहे, आता दुसरा पॉईंट कुठला सांगितलाय बघा, 5/2. तो सुद्धा राईट साईडलाच असला पाहिजे. सो 5 मीन्स काय झालं, हे 4 आहे, 4च्या नंतरचा 1 म्हणजे हा झाला 5. सो 5/2, राईट. त्याच्यानंतर आता -3/2. -3 कुठे यायला पाहिजे पहा, 1 2 3 म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे -3/2. ओके, आणि तुम्हाला मी सांगितलं की हा -3 इथं लिहिला तरी चालतो, इथं लिहिला तरी काही अडचण नाही.
ओके, सो वी कॅन सॉल्व दोज क्वेश्चन्स लाईक दिस. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now we will take the second question. Okay, the first point is 7 upon 5 minus 2 upon 5 minus 4 upon 5. आता पहिलं काम आपला ओरिजिन फिक्स करा. ओके, सो दिस इज 0, राईट. आता किती पॉइंट्स नंतर एक नंबर घ्यायचा लक्षात आला असेल, 1 2 3, म्हणजे तिघांकडं ही काय आहे डिनॉमिनेटर 5, म्हणजे प्रत्येक 5 नंतर एक येणार आहे. ठीक आहे, म्हणजे कसं 1 2 3 4 5, सो देअर मस्ट बी 1, इथं एक घ्यावा लागेल. राईट. देन त्याच्यानंतर 1 2 3 4 5, इथं काय येणार आहे 2 येणार आहे. राईट. ओके, आता इथं बघायचंय 7 आहे, 7 आपलं इथं सापडून जाते. फिनिश. ओके, त्याच्यानंतर आता लेफ्ट साईडला येऊयात. ओके, लेफ्ट साईडला पण तसंच काय 1 2 3 4 5, या ठिकाणी काय लिहाल 1, बट कसला -1. ओके, देन 1 2 3 4 5 -2. ओके, ज्याची गरज आहे तेवढेच लिहा, उगाचच फापड पसारा घ्यायचा नाही. ओके, 7 upon 5. आता कितव्या पॉझिटिव्हला जाल तुम्ही 7व्या पॉईंटला. 7वा पॉईंट बघा 1 2 3 4 5 6 7. आता प्रत्येक वेळेस असं मोजत जायचं नाही. समजा 12 काढायचं तर 12 मोजत जायचं का नाही. 5 1 5, 5 2 10, 10 आणि 2 असं घ्यायचं. ठीक आहे, सो 7 आहे ना, 5 1 5 प्लस 2, म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे तुमचा कुठला पॉईंट आहे 7 upon 5. राईट. ओके, दिस इज द फर्स्ट पॉइंट 7 upon 5. त्याच्यानंतर -2 upon 5 ॲट द लेफ्ट साईड. -2 म्हणजे बघा दुसरा पॉईंट असेल, हा 1 आणि हा 2, म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे तुमचा -2 upon 5. राईट. ओके, सो दिस इज द सेकंड पॉईंट. देन थर्ड -4 upon 5. सो -4 म्हणजे त्याच्यातच येणार, लक्षात ठेवा. -4 म्हणजे 5 पेक्षा कमी आहे, सो हिअर विल बी, तो या ठिकाणी यायला पाहिजे. ठीक आहे, -4 upon 5. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हे पॉईंट जे आहे ते काय करू शकताय, इंडिकेट करू शकताय. राईट. काहीही अवघड नाहीये, फक्त समजून घ्यायचं की नेमकं कुठं येणार आहे तो पॉईंट. ओके, देन आपण पुढचा क्वेश्चन घेऊयात. ओके, इन थर्ड क्वेश्चन we have to represent -5 upon 8 and 11 upon 8, one at the right side, one at the left side. राईट. तो पहिल्यांदा लक्षात घ्या की आपल्याला किती डॉट्स नंतर आपला पहिलं एक घ्यायचा आहे. सो इथं किती आहे 8 आहे, मीन्स आपल्याला 8वा जो डॉट आहे तो एक घ्यायचा आहे. ओके, सो 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे या ठिकाणी आला तुमचा 1. ओके, देन 1 2 3 4 5 6 7 8, या ठिकाणी आला 2. राईट, ॲट द राईट साईड. नाव कम ॲट द लेफ्ट साईड. ओके, 1 2 3 4 5 6 7 8, this there is -1. then 1 2 3 4 5 6 7 8, here is -2. आपण फक्त आता नंबर्स लिहिले 2. आता हे 2च का लिहिले, कारण 8 म्हणजे हे किती आहे 8 1 8 प्लस 3 आहे. बरोबर आहे, 8 1 8, म्हणजे इथं 8 आहे तुमचा प्लस 3, चला 11 पाहिजे ना, म्हणजे या ठिकाणी तुमचा काय आला पाहिजे 11 upon 8. दिस इज द फर्स्ट पॉइंट विच इज पॉझिटिव्ह. लिहिला. आता निगेटिव्ह -5 upon 8 मीन्स इट इज डेफिनेटली लेस दॅन 1. 8 पेक्षा कमी आहे ना, म्हणजे याला एक 1 पकडतोय आपण, तर त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून -5. सो वी हॅव टू काउंट 1 2 3 4 5. सो देअर इज द पॉइंट -5 upon 8. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकताय. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come at the fourth question, 13 upon 10 and -17 upon 10. So one is at the right side, second one is at the left side. Okay, so आता कितव्या पॉइंटला 1 लिहायचं आहे 10व्या, म्हणून 10thला. चला, सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे इथं आला तुमचं 1. ओके, आता पहा, विचार केला तर तुम्हाला लक्षात आला असेल तुमचा पॉईंट कुठे येणार आहे. 10 सॉरी इथं आहे आपला, हा 3 इकडे ना. ओके, सो कारण हा पॉझिटिव्ह मग तो तिकडे येणार आहे. ॲक्च्युली हा 10 नंतर कितवा आहे, तिसरा आहे. तो आपण 3 लिहिला तरी चालतील, कारण आपला पॉईंट तिथं आहे फिक्स. ठीक आहे, सो 1 2 3 4 5 6. मग आता जर समजा पुढं नाही जागा,
आपला पॉईंट याच्या अलीकडे आहे ना, बस आपल्याला काय गरज आहे. ओके, मग आपण किती 13 आहे ना 10 नंतर, म्हणजे तिसरी लाईन येणार आहे. 1 2 3 तिसरा डॉट येणार आहे, पॉईंट येणार आहे. सो देअर विल बी 13/10. आपला पहिला पॉईंट इथे सापडला, विच इज ॲट द राईट डिरेक्शन, राईट. ओके, आता हा मायनस घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 17 पर्यंत रेषा 17 डॉट काढावा लागणार आहे. ठीक आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे इथे येणार आहे तुमचा 1, बट हाऊ -1, राईट. ओके, देन पुढे या. 1 2 3 4 5 6 7 8 9, आपल्याला 17 म्हणजे 7 ची गरज आहे, बस. ओके, सो 11 12 13 14 15 16 17, 17 means 7, right? So you can show this like this, -10. Okay, so this is the second number. Okay, so we can represent the numbers on number line, rational numbers on number line like this. Okay, so please take the screenshot. लिसन केअरफुली, हे समजून घ्या व्यवस्थित की हे जे मी घेतोय ना, हा इथला पॉईंट, तो किती डॉट नंतर घेतोय, 10 डॉट नंतर. तसंच इकडचा सुद्धा 1 जो घेतोय ना, तो मी किती नंतर घेतोय, 10 नंतर. का घेतोय, कारण हे सांगतंय की 10 घ्या म्हणून. लक्षात येत आहे का? म्हणजे डिनॉमिनेटर सांगतोय तेवढ्या पॉइंट्स वरती आपल्याला काय करायचा, तो डॉट घ्यायचा आहे. ओके, सो आय थिंक यू अंडरस्टँड इट बेटर. ओके, लेट्स टेक द सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन सेकंड काय म्हणतो पहा. यू हॅव गिवन अ नंबर लाईन, एक तुम्हाला नंबर लाईन दिलेली आहे, अँड आन्सर द क्वेश्चन्स. ओके, ऑब्झर्व दिस लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. ही नंबर लाईन जी आहे ते तुम्हाला बघायचे आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं द्यायची. ठीक आहे. सो आता पहा, या ठिकाणी ओ हा काय आहे, ओरिजिन, ज्याला आपण 0 म्हणत असतो. ठीक आहे. राईट साईडला काही नंबर्स आहेत 3 पर्यंत आणि लेफ्टला आहेत काही. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, आपल्याला आधी याचं जर समजा याचा जर कोऑर्डिनेट काढायचा असेल या पॉईंटचा, तर तो काढता आला पाहिजे. तो कसं काढणार तुम्ही, डिनॉमिनेटर 100% काय असला पाहिजे, 1 2 3 4 4 असला पाहिजे. आणि ही कितवी लाईन आहे, कितवा डॉट आहे त्याच्यातला, तिसरा, म्हणून 3/4, 3/4, राईट. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मांडू शकतो. आता पहा काय फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. पहा काय सांगितलंय की पॉइंट बी कोणता नंबर इंडिकेट करतो. पॉइंट बी, आता पॉइंट बी पहा आधी कुठे, यस हियर इज पॉइंट बी. ओके, सो पॉइंट बी इज ॲट द लेफ्ट साइड. तो कुठं आहे, 0च्या लेफ्ट साईडला आहे. सो इट मस्ट बी नेगेटिव्ह, 100% नेगेटिव्ह असला पाहिजे. आता तो नेगेटिव्ह आहे आणि आपल्याला डिनॉमिनेटर 4 आहे हे फिक्स झाले. ओके, सो पॉइंट बी इंडिकेट्स, ओके, इंडिकेट्स काय, पॉइंट बी काय इंडिकेट करतो पहा बरं. आता इथून मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10, मग 10/4 असं म्हणायचं का. पहा गरज नाही आपल्याला प्रत्येक वेळेस मोजत बसायची. आता आपल्याला माहिती झालं ना, हा 1 आहे हा 2 आहे, म्हणजे 4 1 जा 4 4 2 जा 8 आहे हा, आणि 8 प्लस हे किती आहे, 2 म्हणजे किती आहे, -10/4, -10/4. सो कॅन आय राईट -10/4 लाईक दिस, -5/2. पहा बरं, मला -10/4 जो आहे तो -5/2 लिहिता येईल का. येस आय कॅन. वाय, बिकॉज बोथ नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2. दोन्ही नंबर्स 2 न डिव्हिजिबल आहेत अँड वी कॅन डिवाइड देम. आपण त्यांना डिवाइड करू शकतो. अँड वेन आय विल डिवाइड -10 and 4 I will get 2 5 are 10, 2 2 are 4. So -5/2 and -10/4 both are the equal. Okay, so we can write any. Now question number 2. Question number 2 indicates that, question number काय म्हणतो पाहतो, which point indicates the number, which points indicate the number 1 complete 3/4. ओके, सो आता आपल्याला कोऑर्डिनेट दिलेला आहे. ओके, सो याच्यात ऍक्च्युली आपण कोऑर्डिनेट आणि पॉइंट हे एकदा क्लिअर. ओके, तर हे आहेत पॉइंट्स आणि हे काय आहेत, त्याची कोऑर्डिनेट्स आहेत, त्याला आपण कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. ठीक आहे, आणि हे पॉइंट्स. आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलं तुम्हाला, देताना कसं दिलं पहा, थोडंसं वेगळं दिलेलं आहे आपल्याला आतापर्यंतपेक्षा. विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर. आता तुम्हाला नंबर दिला आणि पॉइंट सांगायचा आहे. ओके, सो आता आपण आधी काय करूयात, तो नंबर आहे तो क्लिअर करूयात. ओके, सो द नंबर इज
द नंबर इज काय आहे नंबर 1 कंप्लीट 3/4. सो आता तुम्ही याला ॲज इट इज ठेवू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, म्हणजे 1 नंतर 4 पैकी तिसरी रेषा आहे. याचं डायरेक्ट मिनिंग काय होतं, 1 नंतर 4 पैकी तिसरी रेषा. मग 1 नंतर 4 पैकी तिसरी रेषा म्हणजे बघा 1 नंतर 4 पैकी तिसरी रेषा म्हणजे कुठला पॉईंट आहे, पॉईंट सी. ओके, द नंबर आपण असं लिहिलं चाललं असतं, द नंबर 1 कंप्लीट 3/4 इंडिकेट्स पॉइंट सी. ओके, कुठला पॉइंट दाखवतो, सी. आता पॉइंट सी कशाहून लक्षात आलं का पहा, कारण 1 नंतर 4 पैकी तिसरी रेषा सांगायचं आपल्याला, 4 पैकी तिसरी. ओके, जर याला असं नको असेल सॉल्व्ह करायचं तर तुम्ही याला फ्रॅक्शन मध्ये घेऊ शकता. कसं का फ्रॅक्शन मध्ये घेऊ शकता, तर 4 1 जा 4, 4 1 जा 4 प्लस 3, 4 प्लस 3 किती झालं 7. सो 7/4 अशी त्याची व्हॅल्यू होईल, राईट. ओके, 7/4 कुठे बघा आता, 1 2 3 4 5 6 7/4. ओके, सो नो डाऊट अबाउट दिस. याच्याबद्दल काही शंका घ्यायची गरज नाही, आपण ॲज इट इज सॉल्व्ह करू शकता किंवा त्याला कन्वर्ट करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ओके, सो नाव वी विल टेक द next or the last question. Okay, in the last question you have given the statement and we have to check is it right or wrong, right? Okay, so the point D, which point is given, the point D denotes, बघा आपल्याला point D बघायचा आहे, जो काय म्हणते क्वेश्चन, the point D denotes the number 5/2. ओके, ऍक्च्युली आता तुम्ही याच्याकडे बघितलं काय म्हणणार, अरे बापरे 5/2 डिनॉमिनेटर 4 पाहिजे, कारण जर चौथ्या लाईनवर 1 आलेलं आहे. ओके, बट आय टोल्ड यू अबाउट दिस. ओके, हे आणि हे कसं इक्वल सांगितलं होतं, ठीक आहे. सो सिमिलरली आपल्याला तसा विचार करायचा आहे की आपल्याला पॉईंट डी चा कोऑर्डिनेट आपण आधी काढूयात, ठीक आहे. सो पॉईंट डी इंडिकेट्स कुठल्या नंबरनं आपण इंडिकेट केलाय ते आधी बघूयात. ओके, पॉईंट डी इंडिकेट्स, बघा कुठल्या पॉईंटनं आपण पॉईंट डी ला कसं इंडिकेट करू शकतो, 4 1 जा 4, 4 2 जा 8 9 10 या ठिकाणी पॉईंट डी आहे तुमचा. ओके, सो कॅन आय राईट 8 + 2 दॅट इज 10/4. ओके, बट कॅन आय डिवाइड 10 and 4? Yes, definitely I can divide 10/4 by 2. 2 2 जा 4, 2 5 जा 10, right? So both numbers can be divided by 2. So when we divide 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 5 जा 8. So that must be 5/2. म्हणजे याची व्हॅल्यू काढली ती किती आली, 5/2 आली. म्हणजे याचा अर्थ काय की 10/4 इज इक्वल्स टू 5/2 आहे. ओके, याची व्हॅल्यू काढली तर हीच येते आणि आपल्याला दिलेली व्हॅल्यू आहे. म्हणजे द स्टेटमेंट इज राईट और रॉंग, राईट. ओके, मग काय लिहू शकता तुम्ही, लिहितोय मी खाली, द स्टेटमेंट इज ट्रू. हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. ओके, सो वी कॅन सॉल्व दिस क्वेश्चन लाईक दिस. ओके, खूप इझी पद्धतीने आपण सॉल्व केलेला आहे आणि असंच तुम्ही सॉल्व करू शकताय. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोजचे रोज झाल्यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशनमध्ये पहिल्यांदा मिळून जातील. ओके, हॅव अ नाईस डे.